नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 21 जानेवारीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत। तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राइब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे। सुरुवातीला आपण लेक्चरच्या लास्ट डे क्वेश्चन पाहतो, त्याचे आपण इथे रिव्हिजन करतो। आणि जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर तुम्ही लाईक करायला विसरू नका। तुमच्या मित्रमैत्रिणींच्या टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुपमध्ये याला नक्की शेअर करा। आपण आता सीसॅटची सिरीज चालू केलेली आहे। याच्यामध्ये आपण पहिलं जे आहे ते नंबर सिरीजवरती एक लेक्चर बनवलेलं आहे। मग त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने विचार करू शकता एक्झाममध्ये आल्यानंतर, कारण हे जे आहे ते प्रॅक्टिसवरती पूर्ण डिपेंडेंट हा टॉपिक आहे। मग त्यासाठी आपण तुम्हाला एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला तर तुम्ही कोणकोणत्या वेजने त्याचं सोल्युशन काढू शकता, कसं विचार करू शकता, याच्यावरती एक लेक्चर बनवलेला आहे। याच्यावरती आणखीन एक लेक्चर बनवून आपण जास्तीत जास्त क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न करू। तर ते लेक्चर सुद्धा ज्यांनी कोणी पाहिलेलं नाही ते सुद्धा त्यांनी बघून घ्यावं। चला सुरुवात करूया आपण आता कालच्या क्वेश्चन पासून। बघा, 7वी एशियन भारत पर्यटन मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित केली होती? तर ही 7वी जी बैठक होती ती कुठे आयोजित केलेली होती? व्हिएतनाम येथे केलेली होती। तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की व्हिएतनाम मध्ये कुठे केली? एवढ्या डिटेलमध्ये एमपीएससी विचारत नाही, पण तरी पण तुम्हाला माहित असावं की हे कुठे होतं। तर हा लॉंग सिटी, ओके, हे पण जस्ट तुम्ही नोट करून ठेवा, आपण पाहिलेलंच आहे याच्याविषयी। आता इथे एशियन आलेलं आहे, तर एशियनचं सुद्धा आपण इथे फुल फॉर्म माहित असणं गरजेचं आहे। असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, ओके, हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा। याचं जे हेडक्वार्टर आहे ते जकार्ताला आहे। जकार्ता जी आहे ती इंडोनेशियाची राजधानी आहे, जिथं की पहिला सागरी सराव झालेला होता भारत आणि इंडोनेशियामध्ये। त्याचं नाव होतं समुद्र शक्ती, ओके। तर तुम्हाला असा पण येऊ शकतो की समुद्र शक्ती हा सागरी सराव कोणाकोणामध्ये झाला? तर तो झाला भारत आणि इंडोनेशियामध्ये सुराबया बंदराजवळ, ओके। एवढं जस्ट तुम्हाला माहित पाहिजे। याचे सदस्य देश किती होते? तर याचे सदस्य देश किती आहेत? 10 सदस्य देश आहेत आणि 2 जे आहेत ते ऑब्झर्व्हर देश आहेत। एवढं तुम्हाला जस्ट याच्याविषयी माहित असणं गरजेचं आहे। आणि ही कितवी बैठक आहे हे पण, म्हणजे याच्यातून एवढे क्वेश्चन येऊ शकतात, म्हणजे कव्हर केले आपण ते। आता चला सुरुवात करूया आपण आजच्या न्यूज पासून। भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन। तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हे उद्घाटन कुठे झालं? तर मुंबईमध्ये झालेलं आहे। कोणी केलं? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। याचा उद्देश काय आहे बघा, तरुण पिढीला भारतीय सिनेमाबाबत जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी ही उत्तम संधी असणार आहे। तर हे काय जस्ट तुम्हाला पर्पज माहीत असावा। आणि क्वेश्चन येणाऱ्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला कुठे झालं, कोणी केलं हे माहीत असणं गरजेचं आहे। मग याच्यामुळे काय होणार आहे, तर चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक मुद्दे आहेत, जसं की स्वच्छता, महिला सक्षमीकरण, खेळ इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवता येतात, ओके। हे एक जे संग्रहालय आहे की जिथे जे चित्रपट क्षेत्रामधील ज्या व्यक्ती आहेत, गोष्टी आहेत, त्यांची जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती तिथे अवेलेबल होणार आहे, ओके। आणि तुम्हालाही माहिती आहे की बरेच मूवी असतात, आता उरी आहे, पॅडमॅन आहे, ओके, जे असे आहेत की ते लोकांची बायोग्राफी असते ते वगैरे प्रदर्शित करतात। समाजाच्या विषयी जे मुद्दे असतात ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो त्या चित्रपटांमधून, ओके। एवढं हे जस्ट या पॉईंट ऑफ मधनं माहीत असणं गरजेचं आहे। बघू पुढची न्यूज। युरेनियमचा पुरवठा करण्याबाबत करार। तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की जो युरेनियमचा पुरवठा करण्याबाबत भारताचा कोणाशी करार झालेला आहे? तर तो झालेला आहे कोणाशी? तर उझबेकिस्तान। तर बघा, भारताचा उझबेकिस्तानशी हा करार झालेला आहे युरेनियम पुरवठा करण्याबाबत। कुठे, कधी झाला? तर व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2019 या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्झियोयेव यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली आणि त्याच्यामध्ये जो आहे तो हा करार झाला। तर बघा, भारतीय अणुऊर्जा विभाग आणि उझबेकिस्तानच्या नोवाई मिनरल्स अँड मेटलर्जिकल कंपनी या दरम्यान हा करार झालेला आहे, ओके। एवढं जस्ट तुम्हाला माहित पाहिजे की हा कोणामध्ये झाला, कुठे झाला, ओके। तर तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकते की हा कोणत्या इव्हेंटच्या वेळेला झाला? तर व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2019, ओके। आता इथे व्हायब्रंट गुजरात आलेला आहे, तर व्हायब्रंट गुजरात विषयी सुद्धा आपण एक थोडक्यात बघून घेऊ की बघा काय झालेलं व्हायब्रंट गुजरातचे। आता तुम्हाला माहित पाहिजे की हे कितवं होतं? तर हे जे होतं ते 9वी होती व्हायब्रंट गुजरात, बरोबर, हे माहित पाहिजे। आणि या वेळेला
कोण कोण आलेलं होतं हे पण माहित पाहिजे. आता उझबेकिस्तानचे आहेत ते राष्ट्रपती आलेले शौकत मिर्झियोयेव, डेन्मार्कचे पंतप्रधान आलेले लास्लो रसमुसेन, झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान आलेले आंद्रेस बाबिस, माल्टाचे पंतप्रधान आलेले जोसेफ मस्कत. ओके, एवढं जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. आणि इस्रायलचे पंतप्रधान होते बेंजामिन नेतान्याहू, यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधलेला होता. हे जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. हे का माहित पाहिजे? कारण तुम्हाला कदाचित असं विचारलं जाऊ शकते की ह्याचे डेन्मार्कचे पंतप्रधान कोण आहेत किंवा झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान कोण आहेत, कारण हे जस्ट आता करंट न्यूजमध्ये असल्यामुळं. आणि आता हे व्हायब्रंट गुजरात, पहिली व्हायब्रंट गुजरात कधी झाली हे तुम्हाला माहित पाहिजे. 2003ला झाली. आत्ताची जी होती ती 9वी होती. तत्कालीन जे मुख्यमंत्री होते त्यांचे नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ती झालेली होती. एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहित पाहिजे. आणि हा कशाचा पुरवठा करण्यासाठी झालेला करार आहे? तर युरेनियमचा झालेला आहे. तर युरेनियमचा सिम्बॉल यू, आणि तुम्हाला त्याची जी ॲटॉमिक नंबर आहे तो पण माहीत असणं गरजेचं आहे. तर ॲटॉमिक नंबर 92. एवढ्या गोष्टी या पॉईंटमधून कव्हर होतात. ओके, तर आता इथे गुजरातच्या रिलेटेड आलेलं आहे. तर आता इथं आपण रिव्हिजन सुद्धा इथेच करू, कारण रिव्हिजन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आशा करतो की तुम्ही रिव्हिजन चालू केलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने तुमची रिव्हिजन चालू आहे. तर मला सांगा, देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ कुठे झालं? तर तुम्ही म्हणाल गुजरातमध्ये झालं. बरोबर, गुजरातमध्ये झालं. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की गुजरातमध्ये कुठे झालं? तर गुजरातमध्ये वडोदरा येथे झालेलं आहे. ओके, हे जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. याचं लोकार्पण जे आहे ते पियुष गोयल यांनी केलेलं होतं. आणि हे जे आहे ते देशातील पहिले आहे. त्याचं नाव पण माहीत असावं तुम्हाला, राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्था, नॅशनल रेल्वे अँड ट्रान्सपोर्टेशन इन्स्टिट्यूट, NRTI. ओके, एवढं जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष जे आहेत अशोक लोहानी, हे विद्यापीठाचे कुलगुरू असणार आहेत. त्यानंतर आपण दुसरी एक न्यूज पाहिलेली होती थोड्या दिवसापूर्वी. ती जी होती ती मेगा फूड पार्कची होती. ओके, मेगा फूड पार्क. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की गुजरातमधलं पहिलं मेगा फूड पार्क कुठे सुरू केलं गेलं? तर ते सुरत येथे केलं गेलं. ओके, हे वन लाईनर क्वेश्चनसाठी तुम्हाला येऊ शकतं. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट जे होतं ते स्टॅच्यू ऑफ युनिटी. ओके, तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? तर 182 मीटर. मग त्यावेळेला मी सांगितलेलं होतं की गुजरातच्या विधानसभेच्या जागा किती आहेत ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती आहे? तर नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरती आहे. ओके, ह्या जस्ट ज्या गोष्टी होत्या ह्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे याच्याविषयी. पण त्याचं जे डिझाईन कोणी केलं? तर राम सुतार. आता राम सुतार इथं आलेले आहेत. तर राम सुतारच्या रिलेटेड सुद्धा एक गोष्ट होती, तर यांच्या रिलेटेडची न्यूज सुद्धा इथं तुम्ही इथं रिवाईज करणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, राम सुतार यांचं सांगायचं झालं तर राम सुतार यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. बरोबर, तर हे पण तुम्हाला माहित पाहिजे की कधी मिळाला. तर ते मल्टीलाईनर क्वेश्चन यांच्याविषयी नक्की बनू शकतो. 1999ला मिळालं आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. ओके, पद्मभूषण जो आहे तो 2016ला मिळालेला आहे. ओके, आणि राम सुतार यांना 2016चा टागोर पुरस्कार मिळालेला आहे. हे पण जस्ट तुम्हाला माहित पाहिजे, टागोर पुरस्कार. आणि टागोर पुरस्काराची सुरुवात कधी झाली हे सुद्धा तुम्हाला नोट करून ठेवा. टागोर पुरस्कार सुरुवात झाली 2011ला. आणि हा जो टागोर पुरस्कार आहे तो 2014, 15 आणि 16साठी डिक्लेअर झालेला. तर 16चा मिळालेला होता राम सुतार यांना, आणि 15चा मिळालेला होता बांगलादेशमधील छायानट या सांस्कृतिक केंद्राला. 14चा मिळालेला होता मणिपूरचे नर्तक सिंगजीत सिंह यांना. हे दोन्ही तुम्ही गोष्टी जे तिन्ही पण आहेत 14, 15, 16, हे तिन्ही पण नोट करून ठेवा. कारण जर तुम्हाला 14चा विचारला तर तुम्ही म्हणाल की हे खूप दूरचं विचारले, तर नाही, तो डिक्लेअर कधी झाला त्यामुळे हा विचारलेला आहे. आणि राम सुतार आणि हे जे आहे टागोर पुरस्कार, सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार जो आहे तो पहिला कोणाला मिळाला हे पण लक्षात ठेवा, सितारवादक पंडित रवी शंकर. ओके, आणि राम सुतार यांचं जर सांगायचं झालं तर गांधीसागर धरणातील जे चंबळ स्मारक आहे ते सुद्धा त्यांनीच केलेलं आहे. अजिंठा वेरूळ लेण्यांचा जीर्णोद्धाराचा आहे. संसदेच्या परिसरामध्ये असणारे स्टॅच्यू जे आहेत हे सर्व जे आहेत ते त्यांनी त्याच्या कलाकृती केलेल्या आहेत. एवढं जस्ट तुम्हाला राम सुतार यांच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. बघा, इथे आपल्या किती न्यूज कव्हर झाल्या? गुजरातच्या रिलेटेड जवळपास 4-5 न्यूज कव्हर झालेल्या आहेत. तर अशाच पद्धतीनं तुम्ही करंट सोबत पासच्या ज्या न्यूज आहेत 4-5 महिन्याच्या त्या सुद्धा रिवाईज करणं अपेक्षित आहे. बघू पुढची न्यूज. राष्ट्रीय शौर्य
पुरस्कार. आता हे न्यूजमध्ये काय आहे तर राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जे आहे ते त्याचे जे विजेते आहेत त्यांची निवड आता केंद्र सरकारच करणार आहे आणि त्याचं आता नामकरण केलेलं आहे तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार असं केलेलं आहे. मग हे याच्या आधी याची निवड कोण करत होतं तर भारतीय बाल कल्याण परिषद ही एक स्वयंसेवी संस्था आहे ती याची निवड करत होती. पण आता का नाही करणार आहे तर आर्थिक व्यवहारावर गैरव्यवहारचा आरोप आहे त्यांच्यावरती दिल्ली उच्च न्यायालयामध्ये, म्हणून मग त्यांच्याकडून हे जे काम आहे ते काढून घेतलेलं आहे. आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी जे आहे ते प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस अगोदर देशातील निवडक मुलांची साहसी कामाबद्दल निवड केली जाते आणि त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. जस्ट तुम्हाला माहित पाहिजे की याची निवड कोण करता असा काइंड ऑफ क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो तर ते नोट करून ठेवा, त्याचं नाव काय झालेलं आहे ते एवढं जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. पहिलं कोण करत होतं हे पण माहित असणं गरजेचं आहे. बघू पुढची न्यूज. आधार वैध ओळखपत्र. आता मग हे आधार जे आहे ते कशासाठी वैध ओळखपत्र म्हणून वापरलं जाणार आहे तर नेपाळ भूतानला जाण्यासाठी आधार कार्ड तुम्ही वापरू शकता. नेपाळ भूतानला जे आहे त्या देशामध्ये प्रवास करण्यासाठी आपल्याला विजाची आवश्यकता नाही आहे. मग आता जे पण तिथे गेल्यानंतर आपल्याला जे कागदपत्र दाखवावे लागतात त्याच्यामध्ये आता आधार सुद्धा आपण दाखवू शकतो. ओके, त्याचे क्रायटेरिया बघा काय आहेत तर 15 वर्षाखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींचे आधार कार्ड एक वैध कागदपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. आणि तेथे जाताना जे बाकीचे जे आहेत त्याच्यामध्ये हे ऍड केलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये जो पहिली जी नियमावली होती त्याच्यामध्ये हा नवीन नियम समाविष्ट करण्यात आलेला आहे. मग पहिलं कोणकोणते होते, पॅन कार्ड होतं, ड्रायव्हिंग लायसन होतं, केंद्र सरकारचं आरोग्य सेवा कार्ड होतं किंवा रेशन कार्ड होतं. याच्यामध्ये आता जो आहे तो आधार कार्ड लागू केलेला आहे. हे कोणासाठी आहे ते पण लक्षात ठेवा, 15 वर्षाखालील आणि 65 वर्षावरील व्यक्तींसाठी हे जे आहे ते लागू होणार आहे. ओके, तुम्हाला कंट्री विचारली जाऊ शकते त्यामुळे लक्षात ठेवा नेपाळ आणि भूतान. बघू पुढे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन कुठे केले आणि तुम्हाला खाली इथे 4 पर्याय दिलेले आहेत. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर खूप आवडलं असेल आणि तुम्ही या लेक्चरला लाईक कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.